ही भाजी जी आहे ती हिवाळा स्पेशल आहे, कारण ही भाजी जी आहे हिवाळ्यामध्ये जास्त खायला मिळते आणि मनसोक्त हिवाळा आहे तोपर्यंत ही भाजी देखील खाऊन घ्या। तर ह्या भाजीचं नाव जे आहे ही भाजी जी आहे ती आमच्या शेतातून खुडून आणलेली आहे शेवटपर्यंत बघा आणि निवडताना ही भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी निवडून घ्यायची, कारण यामध्ये आळ्या असतात भरपूर प्रमाणात, म्हणून व्यवस्थित निवडून झाल्यानंतर 2-3 वेळा याला धुवून घेतलेले आहे। आता ही भाजी बनवायला खूप सोपी आहे। तर तेल कडकडीत गरम करायचं, त्यामध्ये अर्धा चमचा जे आहे ते जिरं टाकायचं आणि आपलं मिरच्या जर तिखट असतील तर तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही इथं कमी अधिक करू शकता। लसूण मात्र जास्त इथं वापरलेला आहे मी आणि लसूण व्यवस्थित भाजली की त्यामध्ये आपलं जी भाजी आहे ती व्यवस्थित छान अशी प्लेट न लावताच परतून घ्यायची, पटकन शिजते ही कोवळी असल्यामुळं। आणि आपल्याला लागेल इतपत शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। माझ्या घरामध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त लागतं या भाजीमध्ये, म्हणून मी इथं जास्त प्रमाणात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पटकन ही भाजी जी आहे ते 2-3 मिनिटात म्हणजे आपली भाजी वाफून तयार होते। आणि ह्या भाजीचं नाव म्हणाल तर हरभऱ्याची भाजी आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।